नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकदाच्या या सगळ्या गोष्टी, निवडणूक, मतदान, प्रचार, निकाल, सरकार स्थापना, हे सगळं होऊन गेले. आणि या सगळ्या गडबडीमध्ये अचानक राजकारणामध्ये काही महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. आणि त्या बदलामध्ये एक नजरेत भरणारा बदल असा आहे की तो नवे किंवा विक्रमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आहे. अजितदादा पवार हे कदाचित मला वाटते त्यांनी एकाच राज्यात सलग किंवा फरकाने 6 वेळ 5 वेळ उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केलेला आहे. हे अजितदादा हे विधानसभेचे निकाल लागल्यापर्यंत पासून त्यांच्या वेशभूषेत थोडा बदल मला दिसला. आणि तो बदल लक्षणीय आहे. याचं कारण निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत अपयशी झाल्यानंतर त्यांच्या वेशभूषेमध्ये जो बदल आला होता तो अचानक परत एकदा अंतर्धान पावलाय. आणि अजितदादा हे आता पूर्वीसारख्या वस्त्र प्रावरणामध्ये दिसायला लागले. हे मी तुम्हाला अगत्याने का सांगतोय की विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आणि कुठच्या तरी मार्केटिंग एजन्सी वगैरेने अजितदादांना गुलाबी जॅकेट घालून प्रचारात फिरावं, दिसावं असा सल्ला दिला होता. आणि त्याप्रमाणे अजितदादांनी काहीतरी त्या गुलाबी पिंक रंगाची अनेक जॅकेट शिवून घेतली, तेच घालून फिरतायत, दुसरा रंगच नसतो, अशा बातम्या आल्यानंतर मी अजितदादांच्या या वेशभूषेवर एक व्हिडिओ केला होता. ते जे गुलाबी साडी नावाचं काय गाणं आहे, गुलाबी जॅकेट वगैरे अशा शीर्षकाचा मी व्हिडिओ केला होता. आणि त्यामुळे निकाल लागल्यानंतर अचानक ते गुलाबी जॅकेट अजितदादांच्या अंगावरून गायब झाले. या निकालापासून जवळजवळ 10-12 दिवस सरकार बनवण्याची जी प्रक्रिया चालू होती त्यानिमित्ताने पत्रकारांच्या प्रश्नांना भडीमाराला उत्तर देताना अजितदादा अत्यंत प्रफुल्लित दिसत आहेत. जितके लोकसभा निकालानंतर अजितदादा कमालीचे विचलित दिसत होते, अस्वस्थ दिसत होते, भविष्य हरवल्यासारखे दिसत होते, आशावादी ऐवजी निराशावादी अजितदादा झालेले होते, त्यातून ते जे प्रफुल्लित दिसत आहेत तो माझ्या नजरेत भरणारा विषय आहे. आणि माझ्याच कशाला इतर अनेकांच्या दिसला. काल परवा जेव्हा शपथविधीच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषद झाली, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, मला वाटते राजभवनामध्ये ती पत्रकार परिषद झाली. तिथे अजितदादांनी एक दिलखुलास स्वतःवरच विनोद केला. म्हणजे त्या पत्रकार परिषदेपर्यंत आणि राज्यपालांनी शपथविधीसाठीचं निमंत्रण सोपवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एक प्रश्न विचारला गेला की एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणार का, आणि ते लगेच शपथ पण घेणार का, वगैरे वगैरे. किंवा काही काळ थांबा, तुम्हाला कळेल सगळं, असं प्रश्न उडवाउडवीचं उत्तर एकनाथ शिंदे देत असताना अजितदादांनी सांगितलं बाकी जण मला माहित नाही पण मी शपथ घेणार आहे. आणि हास्यकल्लोळ झाला होता. पण तो सगळा इतका हलका फुलका विनोद हा अजितदादांच्या स्वभावाचा भाग नाही. अजितदादा काहीशे उद्धट, काहीशे उर्मट, काहीशे काय म्हणतात ते शुष्क कोरडेपणाने बोलणारे, म्हणूनच त्यांची ओळख आहे. आणि अचानक अजितदादा हे इतके नर्म विनोद वगैरे करायला लागलेत. आणि म्हणून तो बदल नजरेत भरणारा आहे. आणि माझाच कशाला अनेकांच्या लक्षात तो फरक आलेला आहे. आणि म्हणून मग अजितदादा हे त्यांच्या वागण्यातल्या बदलातून आपलं राजकारण बदललंय याचे काही सिग्नल देत आहेत का,
यावरही चाचपणी अनेक पत्रकारांनी करून झालेली आहे. म्हणजे जो काय विरोधकांचा सुपडा साफ करणारा निकाल आला आणि 234 इतकं प्रचंड बहुमत मिळालं आणि भाजप बहुमताच्या अक्षरशः उंबरठ्यात येऊन उभा राहिला. अगदी स्वबळावर सरकार बनवावं इथपर्यंत भाजपला ताकद मिळालेली आहे. आणि तरीही भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वेच्छेने मान्य केला गेला नाही. आणि त्यामुळे 10 दिवस जो काय गदारोळ चालू होता त्यामध्ये अजितदादांचं अत्यंत आरामात वागणं, ऍट इज, कसली चिंता नाही, कसली फिकीर नाही, आपलं उपमुख्यमंत्री पद ठरलेलं आहे. मुख्यमंत्री कोणीही झाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा हे ठरलेलं आहे. आणि म्हणून अजितदादा निश्चिंत वागत बोलत होते असाच सगळीकडे निष्कर्ष काढला गेला. काही लोकांनी त्यात उफराटेपणा करायचा प्रयत्न केला की अजितदादांनी एकनाथ शिंदे यांचा गेम केला. म्हणजे काय गेम केला? जर अजितदादा आपला एकनाथ शिंदे भाजपला सरकार बनवण्यापासून अडवणूक करू लागले तर त्यांच्याशिवाय अजितदादांना बगलेत घेऊन सुद्धा भाजप सरकार बनवू शकतं. त्याचं कारण भाजपकडे 132 आमदार आहेत, अधिक 5-6 अपक्षांचा पाठिंबा आहे. पण तोही बाजूला ठेवा, 132 अधिक 41 जे अजितदादांचे आमदार आहेत यांची बेरीजच 173 होते. म्हणजे प्रचंड बहुमत झालं. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवलं आणि फक्त राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र यायचं म्हटलं तरी जवळपास 250 आमदारांचं मताधिक्य होतं, जे 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला मिळालेल्या बहुमताच्या संख्येपेक्षाही 20-22 ने जास्त आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नये यासाठी अजितदादांनी गेम केला. आता गेम केला म्हणजे काय? निकाल लागल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदेनाच परत मुख्यमंत्री करणार का? आणि बिहारचा पॅटर्न जो आहे की संख्या आमदारांची कमी असली तरी नितीश यांनाच जदयूच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवलं जातं. तर तोच फॉर्म्युला किंवा तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरला जाणार का, ह्या सगळ्या चर्चा चालू असताना अजितदादांनी परस्पर घोषित करून टाकलं की मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि त्याला अजितदादांच्या अधिकृत राष्ट्रवादीचा बिनशर्त पाठिंबा असेल, कसली अट अडवणूक बिलकुल नाही. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आपोआपच 132 अधिक 41 अशा गणिताकडे गेलं. पण फक्त एवढंच कारण आहे का? तसं बघायला गेलं तर अजितदादांना बाजूला करून सुद्धा हे सरकार बनवलं जाऊ शकतं. आणि हीच गोष्ट विसरली जाते. आणि म्हणून अजितदादांच्या अशा वागण्याचा अर्थ काय लावायचा, हा पत्रकारांना आणि विश्लेषकांना प्रश्न पडतो, यक्ष प्रश्न पडतो. अनेकदा काय असतं माहितीये का मित्रांनो, जे समोर दिसत असतं ते आपण आंधळेपणाने स्वीकारलं तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्यातला चिकित्सकपणे त्याचा अभ्यास करत नाही. आणि त्यामुळे जे समोर सोपं दिसत असतं ते किती अवघड असतं, त्या अवघड असण्यापर्यंत आपण जात नाही. या निवडणुकीमध्ये जे काय 41 आमदार अजितदादांनी निवडून आणले आणि एकनाथ शिंदेचे 57 आले आणि भाजपचे 132 आलेत, हे आपण फक्त आकडे बघतो. आणि मग युतीमध्ये लठ्ठालठ्ठी असेल, मारामारी असेल तर त्या आकड्यांनुसार काय खेळ होऊ शकतो याचा आपण विचार करतो. पण ही निवडणूक ही फक्त महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. महाविकास आघाडीला हरवून परत सत्ता मिळवायची होती एवढ्यापुरती ही निवडणूक मर्यादित नव्हती. या निवडणुकीमध्ये 1 नंबरला गेलेला जो काँग्रेस पक्ष होता 4 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत,
भाजपकडून एक नंबर हिरावून घेतला होता काँग्रेस पक्षाने. कारण काँग्रेस पक्ष हा 13 जागा मिळवून एक नंबरचा पक्ष झाला होता. गेल्या 14-19 या दोनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने भले विधानसभेतलं स्पष्ट बहुमत आपल्याला मिळवलेलं नसेल, पण महाराष्ट्राच्या या 4 लागोपाठच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष व्हायचा मान मिळवलेला होता आणि राखलेला होता. आणि त्यामुळे सगळ्यात पहिलं जर भाजप समोर कुठलं आव्हान असेल तर परत एकदा लोकसभेत आपण जे पहिलं स्थान गमावलेलं आहे ते स्थान परत मिळवणं. कारण भाजप 9 जागा मिळवून उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीला आलेला पक्ष होता. काँग्रेसला 13 जागा, शिवसेना आणि भाजपला 9 जागा, शिंदेना 7 जागा, शरद पवारांना 8 जागा, अशी जी काही विभागणी झाली होती त्यामुळे भाजप एक आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागे ढकललं गेलं होतं, दुसरा किंवा तिसऱ्या नंबरला फेकलं गेलं होतं. आणि म्हणून या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत असली तरी त्यामध्ये जे जे पक्ष समाविष्ट आहेत त्यांच्या देखील काही स्वतंत्र लढाया होत्या, स्वतंत्र संघर्ष होता. आणि त्यामध्ये काँग्रेसला एक नंबरवरून हुसकावून लावून तो परत एक नंबरवर आपल्या पक्षाला आणणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आणि प्राथमिक आव्हान होतं. एका बाजूला काँग्रेसला एक नंबरवरून ढकलून द्यायचं आणि दुसरीकडे महायुतीला एक नंबरचा आणि प्रचंड बहुमताचा पक्ष, निर्विवाद बहुमताचा पक्ष बनवणं, आपल्या मित्र पक्षांना सुद्धा सोबत घेऊन महायुतीचं संख्याबळ अधिक वाढवणं, हे सुद्धा देवेंद्र, एकनाथ आणि अजितदादा यांच्या समोरचं आव्हानच होतं. पण जसं भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर राज्याच्या राजकारणामध्ये एक नंबरचा पक्ष होणं हे आव्हान होतं आणि त्यासाठी काँग्रेसला निर्णायकरित्या खाली ढकलणं आवश्यक होतं. नेमकी काहीशी तशीच गोष्ट एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यासाठी सुद्धा होते. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना 9 लोकसभेच्या जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याचकडे आज सुद्धा शिवसेनेचा वारसा आहे, बाळासाहेबांचा वारसा आहे, वैचारिक वारसा आहे, वगैरे वगैरे दावे केले जात होते. हे दावे जर तुम्ही लक्षात घेतलेत तर मग लक्षात येतं की एकनाथ शिंदे यांना युतीला सत्तेत परत आणायचं, बहुमत परत आणायचं एवढ्या पुरतं आव्हान मर्यादित नव्हतं. तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार निवडून आणणं आणि आपल्याकडे बाळासाहेबांच्या ओरिजिनल शिवसेनेचं नुसतं नाव आणि चिन्ह नाही, तर आपल्याकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सुद्धा आहे जो उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही, हे दाखवणं हे एकनाथ शिंदे यांच्या समोरचं आव्हान होतं. आणि या देवेंद्र आणि एकनाथ यांच्यापेक्षाही मोठं आव्हान कोणासमोर असेल तर ते अजितदादांसमोर होतं. त्यांना आपला पक्ष टिकवायचा. मी सुद्धा समजलो होतो की अजितदादा संपले, अजितदादा संपले. कारण लोकसभेमध्ये 5 जागा लढून कशीबशी एक जागा निवडून आणली आणि ती अजितदादांशिवाय आली होती, तटकरेंनी स्वतःच्या बळावर आणली होती आणि म्हणून अजितदादा संपले असं मला सुद्धा वाटलेलं होतं. तेव्हा भाऊ तोरसेकरला चुकीचं ठरवणं एक आहे, अधिक आपल्या काकांनी जी मुसंडी मारलेली आहे त्या काकांना रोखून आपल्याकडेच नुसतं नाव आणि निशाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आलेली नाही, तर राष्ट्रवादी विचारसरणी आणि पक्षाचा वारसा हा सुद्धा मतदारांसकट आपल्याकडे आलाय हे दाखवणं आणि त्यातून आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं हे अजितदादांसमोरचं आव्हान होतं. आणि म्हणून विधानसभेची जी निवडणूक होती, प्रामुख्याने लोकसभेच्या निकालानंतरची, महायुतीचा
पराभव झाल्यानंतरची आणि महाविकास आघाडीचा प्रचंड विजय झाल्यानंतरची जी आव्हानं महायुतीतल्या 3 नेत्यांसमोर होती, त्यापैकी एक अजितदादा आहे. आणि हे तीनही नेते, अजितदादा, देवेंद्र आणि एकनाथ, हे संयुक्तपणे महाविकास आघाडीच्या आव्हानाला जसं तोंड देत होते, तसंच ते आपापल्या पातळीवर आपापल्या पक्षीय प्रतिस्पर्ध्याला देखील तोंड देत होते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पक्षीय पातळीवर एकमेकांचे प्राथमिक आणि प्रारंभिक आणि प्राधान्याने प्रतिस्पर्धी होते. दोघांना एकमेकापेक्षा मोठं ठरायचं होतं. तीच गोष्ट अजितदादांची सुद्धा होती. ज्या प्रकारे पक्षीय राजकारण शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी घरात आणलेलं होतं आणि अजितदादांना आपल्या पत्नीला बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत उभं करण्यापर्यंत पाडी आणली होती. आणि त्याचा पराभव झाल्यानंतर अजितदादांच्या विरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या आणून उभं करण्याचं राजकारण सुप्रियाताई आणि शरद पवार खेळले होते. तो सगळा डाव उलटून लावणं हे अजितदादांसमोरचं सगळ्यात पहिलं आव्हान होतं. एक तर ते बारामतीत आव्हान होतं आणि दुसरं ते राज्यव्यापी निवडणुकीत आव्हान होतं. राज्यव्यापी निवडणुकीत शरद पवार अधिक आमदार निवडून आणतात की अजितदादा निवडून आणतात अधिक, हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि त्यात अजितदादा यशस्वी झाले. ते यशस्वी होण्याचं एक साधं सरळ कारण आहे की लोकसभेला त्यांच्या पक्षाला जी भाजपची हार्डकोर मतं ट्रान्सफर झाली नव्हती, ती यावेळेला विधानसभेला अजितदादांकडे बिनतक्रार ट्रान्सफर झाली. त्याच वेळेला शरद पवारांविषयीची सहानुभूती जी लोकसभेला अजितदादांना हरवून गेली होती, त्यातला बराचसा हवा निघून गेल्यामुळे ओरिजिनल राष्ट्रवादीची मतं सुद्धा अजितदादांकडे आली. आणि त्यामुळेच अजितदादा 41 आमदारावर गेले. जेवढे आमदार फोडले होते किंवा बाजूला केले होते, तेवढे आमदार परत एकदा अजितदादांनी निवडून आणलेले आहेत. आणि म्हणून काकांना हरवणं हे जसं अजितदादांसमोरचं एक प्रमुख आव्हान होतं, तसंच एक आणखीन आव्हान होतं. ते आव्हान होतं कुटुंबातलं, परिवारातलं. आपला सख्खा पुतण्या आपल्या विरोधात उभा करण्यात आलाय आणि आपल्या परिवारातली, गोतावळ्यातली, जवळची, नात्या गोताची, रक्ताची माणसं आपल्या विरुद्ध आपल्याच आजूवरच्या बाले किल्ल्यात आणि गावात आपल्याला पाडण्यासाठी ज्या प्रकारे पायाला भिंगरी लावून फिरतायत, त्यामुळे अजितदादा कमालीचे विचलित झाले होते आणि त्यांनी अनेक प्रचार सभेमध्ये ते पण बोलून दाखवलं होतं. आणि ते शिवधनुष्य, ते आव्हान या निकालातून अजितदादांनी पेललेलं आहे. आणि ते पेलल्यानंतर आपण काकांना दिलेलं आव्हान, पक्षात घडवून आणलेली फूट आणि पक्षाचा मिळवलेला कब्जा, हा जो जुगार आपण 1.5 वर्षापूर्वी खेळलो, तो कमालीचा यशस्वी झाला. म्हणूनच आज अजितदादा खुश आहेत. अजितदादांच्या चेहऱ्यावर जी रौनक आलेली आहे, खुशी, अक्षरशः चेहऱ्यावरचा आनंद जागोजागी ओसंडून वाहताना दिसतो. आणि अशा आनंदामध्ये माणूस सहजगत्या स्वतःचाही विनोद करतो, स्वतः विनोद करतो. अजितदादांचा तो स्वभाव नाही, पण ते ज्या प्रकारे आजकाल बोलतायत आणि प्रतिक्रिया देत आहेत, ते बघितल्यानंतर एक लक्षात येतं की अजितदादा आपल्या बोलण्यातून, वागण्यातून आता आपल्या परिवारातल्या, आपल्या गोतावळ्यातल्या लोकांना एक सिग्नल देत आहेत की पठ्ठ्यानो, गेली वर्ष, 1.5 वर्ष तुम्ही माझ्याशी आजवरची मैत्री तोडून, आजवरची आस्था तोडून ज्या प्रकारे वैर भावनेने वागलाय, त्याची किंमत आता तुम्हाला चुकवावी लागेल. येस,
पवार परिवाराचा सगळा गोतावळा हा प्रतिष्ठित आणि संपन्न झाला, तर तो शासकीय मदतीनेच झालेला आहे हे विसरता कामा नये. सत्तेचा आधार गेला तर शरद पवार आणि त्यांचं कुटुंब इतकी मोठी मजल मारू शकली नसती. आणि म्हणूनच सत्तेच्या जवळ राहणं, सत्तेवर विसंबून राहणं हेच शरद पवारांचं कायमचं धोरण राहिलेलं आहे. आणि जे जे कोणी गेल्या 1.5 वर्षात अजितदादांकडे पाठ फिरवून शरद पवारांकडे गेले, अजितदादांचे सख्खे बंधू असतील श्रीनिवास, किंवा हा युगेंद्र नावाचा पुतण्या, किंवा त्यांची वहिनी वगैरे वगैरे, या सगळ्यांनी एक प्रकारे अजितदादांना शत्रुवत वागणूक दिलेली आहे. आणि त्या सगळ्याची किंमत मोजावी लागेल हे आपल्या हसण्यातून अजितदादा सूचित करत आहे. आणि आता सत्ता माझ्या हातात येणार आहे. सत्ता माझ्या हातात असेल आणि काका सत्तेचा कुठलाही उपयोग करू शकणार नाहीत याची सत्तेत बसून मी काळजी घेईन. आणि ज्यांनी ज्यांनी कोणी 1.5 वर्ष मला आजवरचे संबंध नाती विसरून त्रास दिलाय, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल हेच अजितदादा आपल्या हसण्यातून सांगतायत. आणि पवार कुटुंबातले अगदी रोहित पवार पासून युगेंद्र पवार पर्यंत ज्यांचे ज्यांचे मोठे मोठे बिझनेस आणि धंदे उभे आहेत, हे सरकारी आश्रयाशिवाय न चालणारे आहेत. सरकारने काडी घालायची ठरवली तर मग पळता भुई थोडी होऊ शकते. अजितदादा यांच्या निकालानंतरचं हास्य हे त्यांच्याशी वैर पत्करलेल्या पवार गोतावळ्यातल्या पवार परिवारातल्या प्रत्येकासाठी इशारे वजा हास्य आहे. हे त्यांनी जितक्या लवकर लक्षात घेतील तितकं बरं. आणि एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपवणं, एकनाथ शिंदे यांचा गेम करणं, असे अर्थ लावणाऱ्या पत्रकारांनी अजितदादांच्या चेहऱ्याची दुसरी बाजू पण, दुसरा पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.